ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी एकदम खास कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। आपण बघताय महाराष्ट्र देश एबीपी माझावर। आता बातमी येते ती मुंबईच्या पाणी पुरवठ्यासंदर्भातली। मुंबईच्या पाणी पुरवठ्यात येत्या 15 मे पासून 10% पाणी कपात होणार आहे असा निर्णय महापालिकेने घेतलाय। जलाशयांमधला पाणीसाठा घटतोय त्यामुळे खबरदारी म्हणून बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। त्यामुळे सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलंय। यंदाच्या मोसमात एल निनोच्या परिणामामुळे पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहील असा अंदाज आहे। भारतीय हवामान खात्याने हा अंदाज वर्तवला आणि त्यात वाढत्या तापमानामुळे 7ही जलाशयांमधल्या पाणीसाठ्याच्या बाष्पीभवनाचा वेग हा वाढलाय। या परिस्थितीत जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार मुंबईमध्ये शुक्रवारपासून 15 मे पासून 10% पाणी कपात ही लागू करण्यात येणार आहे। तर मुंबईकरांना काय आवाहन करण्यात आलंय पाण्याची बचत करण्याच्या दृष्टीने, काटकसर करण्याच्या दृष्टीने पाहूया। मुंबईकरांनी आवश्यक तितकंच पाणी पेल्यामध्ये घेऊन प्यावं। आंघोळीसाठी शॉवरचा वापर टाळावा, बादलीत पाणी घेऊन आंघोळ करावी। घरात नळ सुरू ठेवून दात घासणं आणि दाढी करणं टाळा। घरकामं करताना नळ वाहता ठेवू नका। वाहनं धुण्यासाठी वाहतं पाणी वापरणं टाळावं। आदल्या दिवसाचं पाणी शिळं समजून फेकू नये। पाण्याच्या टाक्या भरताना त्या ओसंडून वाहणार नाहीत याची दक्षता घ्यावी। या सगळ्या बाबी अधोरेखित करण्यात आलेत आणि आपणही असं त्यामुळे आवाहन करूया लोकांना की या सगळ्या बाबी तुम्ही पाळाव्यात। आवाहन करूया जेणेकरून पाण्याची काटकसर करता येईल आणि पाणी पुरेल। तिकडे डहाणू तालुक्यातल्या विवळवेढे इथल्या कातकरी पाड्यावरील भीषण पाणी टंचाईचं वास्तव एबीपी माझाने दाखवलं।